अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे वडाळी देशमुख आणि पनज गावाच्या मधोमध असलेल्या शहापूर मृदक प्रकल्प पूर्णपणे भरला असून तो ओव्हरफ्लो होत आहे। यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख आणि पणज गावांच्या मध्ये बोर्डी नदीच्या त्रिवेणी संगमावर असलेला हा शहापूर बृहत प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे। हा प्रकल्प पाटबंधारे विभागाकडून या भागात पाणी उपलब्ध व्हावं, बोरवेल्स आणि विहिरींची पातळी वाढावी या उद्देशाने उभारण्यात आला होता। या प्रकल्पाचा पाणी साठवण क्षमता 7.79 दशलक्ष घनमीटर असून तो 1373 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देतो। गेले 2 महिने सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी हे धरण कधी भरणार याची आतुरतेने वाट बघत होते। आज अखेर हे धरण 100% भरून ओव्हरफ्लो झालं आहे। त्यामुळे नदी नाल्यांना पाणी आलं असून संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे। धरणातून वाहणारा पाण्याचा मनमोहक धबधबा पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी आणि नागरिक मोठी गर्दी करीत आहेत। गणपती विसर्जनासाठी आलेले भाविकही हे दृश्य पाहण्यासाठी थांबत आहेत। हे धरण पूर्ण भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे। या पाण्यामुळे त्यांच्या शेतीला मोठा फायदा होणार असल्याचं ते व्यक्त करत आहेत। मी वडाळी देशमुख येथील शेतकरी अविनाश वामनराव खलोकार, तालुका अकोट, जिल्हा अकोला। आमचा ड्राय झोन मध्ये भाग होता। विहिरी बोर सर्व फेल गेले होते। आमची तर शहापूर बृहत प्रकल्प झाला आहे, ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे। आमच्या शेतीला वरदान मिळून आमची तर हरित क्रांती होणार आहे। पनज बोचरा येथील उपसरपंच रुपाली ओमप्रकाश शेंडे, आमच्या गावातील पनज व वडाळी मध्यभागी जे धरण आहे तेथील पाण्याची पातळी वाढलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा झालेला आहे। आधी 2 ट्यूबवेल मारूनही पाणी होते, आता केळीचे प्रमाण वाढलेले आहे। शहापूर बृहत प्रकल्प हा अकोट तालुक्यात स्थित असून 6 तारखेला हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे व या प्रकल्पात 7.79 दलघमी एवढा पाणीसाठा झालेला आहे। शहापूर प्रकल्पाच्या या यशाने परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। या प्रकल्पातील पाणी त्यांच्या शेतीसाठी नवीन संजीवनी ठरेल अशी अपेक्षा आहे।